कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा काय झालंय? सांगा ना, असं का म्हणालात तुम्ही? कारण ती नेत्रा नाहीये। असं का वाटलं पण? मी मगाशी तेच सांगत होतो। रात्री अचानक रुपाली जागी झाली आणि रूमच्या बाहेर गेली। मी तिच्या मागोमाग गेलो आणि दरवाजा उघडून बघतो तर रुपाली गुडघ्यावर बसून बोलत होती। कोणाशी? नागाशी। अस्तिका, आता युद्धाचा शेवट जवळ आलाय। आतापर्यंत तुला दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू व्यवस्थित पार पाडल्यास, म्हणूनच आता नवी जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आहे। त्रिनयनेच्या लेकींकडे त्रिनयनेचं वरदान असलं तरी विरोचकाकडे रूप बदलण्याची शक्ती आहे। त्या शक्तीनेच नेत्राला तुझं रूप दिलंय मी, तिचं रूपच बदलवून टाकलंय। तसंच आता तुला नेत्राचं रूप देणार आहे। तू आता नेत्रा व्हायचंस। आता खेळ सुरू करायचा। तू नेत्राचं रूप घ्यायचंस आणि सगळं ठरल्याप्रमाणे करायचंस। आता तू नेत्रा झाल्यावर आपला विजय निश्चित आहे। काळजीचं काही कारणच नाहीये। जा, कामाला लाग। म्हणून मी म्हणालो की ती नेत्रा नाहीये। पण बाबा, मी नेत्राला स्टोर रूम मध्ये जेव्हा त्या पेटीमधून बाहेर काढलं तेव्हा नेत्रा मला क्लिअरली म्हणाली होती की त्या बाईने तिला त्या पेटीमध्ये बंद केलं होतं। अरे पण मी जे पाहिलंय, जे ऐकलंय, त्याकडे मी दुर्लक्ष कसं करू? रुपाली कशी आहे ह्याची सगळ्यांनाच कल्पना आहे, त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे तितकंच खरं आहे। तर कशावर विश्वास ठेवायचा, कशावर ठेवायचा नाही, याचा आपल्याला 100 वेळा विचार करावा लागेल। अद्वैत, मला सांग, तुला कधी तिचा संशय आला होता? तिचा म्हणजे? अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा तुझ्याबरोबर राहते तिचा। तिचं वागणं कधी संशयास्पद वाटलं होतं तुला, किंवा तिच्या वागण्यात काही वेगळेपणा जाणवला होता? नाही, म्हणजे तिचं रूप फक्त अस्तिकाचं आहे, बाकी तिचं वागणं बोलणं बाकी सगळं नेत्रासारखंच आहे, नो डाऊट। जी नेत्रा म्हणून आपल्या समोर आली आत्ता, ते खरं अस्तिका आहे। तिला रुपालीने हे रूप दिलंय, तिचीच चाल आहे। नेत्राच्या रूपात जी आली आहे ती अस्तिका आहे असं तुम्हाला वाटतंय, कारण तुम्ही नागाला पाहिलंत। पण आपण गरुड देवाची आरती करून त्या अस्तिकाला या घरातून हाकलून दिलं होतं, हे विसरून चालणार नाही। आणि घरात गरुड देवाची मूर्ती असताना तो नाग या घरात येणं शक्यच नाही। नाही नाही, हे सगळंच खरंच खूप गोंधळवून टाकणार आहे। दोघींपैकी नेमकी खरी नेत्रा कोण आहे हे कळायला काहीच मार्ग नाही। आणि
आता आपण कुठल्याच गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणजे जे तुम्ही पाहिलं त्याकडेही आणि आत्या म्हणतायत त्याकडेही. सत्य काय हे कळायला आपल्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. चला. चला. कुठे कुठे जायचंय तुला? मला बोलायचं अद्वैत साहेबांशी. काय बोलायचंय? ते म्हणाले होते ना की मला बरं वाटल्यानंतर ते मला सगळं सांगतील, बोलतील माझ्याशी. मला आता बरं वाटतंय. मला अस्तिकाविषयी त्यांच्याशी बोलायचं आहे आता लगेच. हो, पण प्लीज तू आता बाहेर जाऊ नकोस. अद्वैत भाईजींना येऊ दे नेत्रा प्लीज. तुम्ही दोघी असं का करताय? मला बोलायचं त्यांच्याशी. मला नका असं थांबवू. नेत्रा तू जा, पण आधी आधीला येऊ दे इथे प्लीज प्लीज. नाही, मी नाही थांबू शकत. मला जायचंय. मला लवकर. तू नाही जाऊ शकत बाहेर. तुला धोका आहे. हे सगळं काय चालू आहे? हा, इथे नक्की काय चालू आहे? मला अस्तिकाबद्दल अद्वैत साहेबांशी बोलायचंय. मी अस्तिकाचा आवाज ऐकला होता. बरोबर आहे. तू बस इथे. मी सांगते. मी खरंच ऐकला होता अस्तिकाचा आवाज. बरोबर आहे. तू अस्तिकाचा आवाज ऐकला कारण ती याच घरात आहे. आणि ती अस्तिका नाही तर नेत्रा बनून वावरते इथे. म्हणजे नेत्रा बनून वावरते? मी मारलं होतं अस्तिकाला. मी विरोचकाच्या नागाला मी माझ्या हाताने मारलं. मी बघितलंय. मी खरंच मारलं. मी हे जरी खरं असलं ना तरी विरोचकाने नेत्राचं रूप बदललंय. नेत्राला अस्तिकाचं रूप दिलंय आणि हे विरोचकानेच सांगितलंय. काकू पण हे मी सांगते. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतीस तेव्हा आधी तू बेडवर होतीस. पण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि तुला बघायला आत आलो तेव्हा तुझ्या जागी अस्तिका होती. आणि अस्तिका तर डॉक्टरांची बोलायच्या आधी पाहिलं तर नेत्रा होती. पण इथे अस्तिका आलीच कशी? नेत्रा कुठे मग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.